जो वेद तर्क चतुरा गमयोग शास्त्रा षडदर्शना गिवसिता न कळे परात्मा तो केवी मी मती लवाल पविवेक अंशे वर्णीन सर्व विषया कुळकर्म सक्तो वर्णीन सर्व विषया कुळकर्म सक्तो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की आज आपण सर्व एक दुःखद घटनेच्या निमित्ताने एकत्रित आलेलो आहे. जो आवडतो सर्वाला तोच आवडतो देवाला, असं एका कवीने सांगितलेलं आहे. आपल्याला तो जीव आवडतो त्याच्यापेक्षा देवाला आवडत होता. म्हणून कदाचित आपल्यातून निघून गेले असतील अशा आमच्या सौभाग्यवती सविताताई यांच्या 10व्या निमित्त आपण एकत्रित आलेलो आहे. परम आदरणीय पूजनीय महंत स्नेही कृष्णाज बाबा शास्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे परम आदरणीय गोपालदादा शास्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्व परिवार एका दुःखद घटनेमध्ये बुडून गेलेला आहे. परंतु काही गोष्टी घडून जातात आणि घडून गेल्यानंतर ती गोष्ट वापस येतच नाही. असं आपण सिद्धांतानुसार तत्वज्ञानानुसार बघत असतो. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णा नन्यानी सह्याती नवानी दे. जीवाची स्थिती अशी आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे की वासांशी जीर्णानी यथा विहाय, जेव्हा जेव्हा शरीर हे जीर्ण होत जातं किंवा जेव्हा जेव्हा शरीराचा कर्म हे संपत जातं, जोपर्यंत आपण कर्माचा भोग या ठिकाणी जोडलेला आहे, तो कर्माचा भोग ज्या ठिकाणी संपल्या जातो त्या ठिकाणी तो जीव ते शरीर सोडून देत असतो आणि पुढच्या कर्मानुसार नन्यानी सह्याती नवानी देही, अन्य शरीराला नवीन शरीराला आपल्या कर्मानुसार तो धारण करत असतो. अशी या जगाची परंपरा आहे. परंतु मानवाव तत्वज्ञानानुसार स्वामींच्या लीळा चरित्रानुसार जर आपण पाहायला गेलं तर जन्म मृत्यू चालणार आहे असं आपल्या सर्वांना प्रत्येक संप्रदायामध्ये माहीत आहे की जन्माला आला की तो मृत्यू पावणार, जन्माला आला की तो मृत्यू पावणार. परंतु मृत्यू हा अटळ आहे, परंतु निश्चित नाही. कधी होईल हे नाही सांगता येत ना. मृत्यू हा अटळ आहे, प्रत्येकाच्या जीवनात मृत्यू हा अटळ आहे, पण त्याची निश्चितता नाही की अमक्या वेळेस होईल, अमक्या काळात होईल, अमक्या वेळेस होईल असं सांगता येत नाही. हेच अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच हा संसार आहे. आणि या संसारामध्ये आपल्याला अनित्य संसारामध्ये आपण या दुःखरूप संसारामध्ये बुडालेलो आहे आणि या दुःखरूप संसारातून आपल्याला एकदा जावंच लागणार आहे. सविताताई गेल्या, आपल्यावर दुःख झालं, त्या दुःखामध्ये आपण बुडून गेलो,
परंतु त्यांचा आदर्श आपल्या दृष्टीसमोर असणं म्हणजे त्या आजही आपल्यातच आहे. त्या गेल्याच नाही. त्यांनी जे आदर्श आपल्यामध्ये ठेवला, जे आदर्शाचा संस्कार आपल्यामध्ये टाकला, हा संस्कार निश्चितपणे आपल्या आयुष्यात शिदोरी आहे. कदाचित शरीराने निघून गेले असतील, परंतु जो ठेवलेला संस्काराचा ठेवा आहे, हा संस्काराचा ठेवा आपल्या हृदयात असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या संस्कारानुसार आपण पुढे चालणं हेच खरी भावपूर्ण श्रद्धांजली आहे. भावपूर्ण श्रद्धांजली ताईंना हीच आहे की आपण ताईंनी जे आपल्यावर संस्कार टाकले आणि संस्कार टाकून आपल्याला जो धर्माचा दिशा दिली, त्या धर्माच्या माध्यमातून आपण चालणे ही खरोखर तिला त्या ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. जन्म होतो, मृत्यू होतो, परंतु जन्म झाल्यानंतर आपण या शरीरात राहतो. मेल्यानंतर काय होतं सर्वांना माहित आहे. आमच्या स्वामींनी एक सूत्र सांगितलेलं आहे, बाई 10 दिसा भीतरी कीजे ते पावे. तो वारल्यापासून मानव पंथाच्या तत्वज्ञानानुसार 80 प्रहर तो जीव आपल्या घरामध्ये वास्तव्य करतो. 80 प्रहर म्हणजे जेव्हापासून वारला तेव्हापासून 80 प्रहर म्हणजे 3 तासाचा एक प्रहर. 80 गुणिला 3 240 होतात. 240 तास तो आपल्या घरामध्ये वावरतो म्हणजे 10 दिवस. 24 10 240 म्हणजे बरोबर बाई 10 दिसा भीतरी कीजे ते पावे. प्रकार आता कर्मराटीच्या सिद्धांतानुसार, कर्मराटीमध्ये कसं आहे, संध्याकाळी 4 वाजता वारला, संध्याकाळी 6 वाजता वारला तरी तो पूर्ण दिवस काय होतो, धरला जातो. परंतु मानवा पंथाच्या तत्वज्ञानानुसार तो 4 वाजता वारला तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आपण 10वं करतो ना, त्यानंतर जो 11वा दिवस येतो तुमच्या दृष्टीने, तो 4 वाजेपर्यंत आपल्या घरात राहणार. म्हणजे 240 तास तो आपल्या घरामध्ये वास्तव्य करतो. कारण त्या जीवाचं 10 दिवस आपल्यामध्ये आत्मत्व राहतं आणि त्याला एक मोठं असं विकल्प म्हणजे किच्छारूप विकल्प, चांगलं म्हणणं वाईट म्हणणं, चांगला सुगंध येणं वाईट सुगंध येणं, हा नाकाचा दोष आहे. आणि या नाकाच्या दोषाच्या माध्यमातून या मनुष्य देहामध्ये जे स्पृश्य अस्पृश्य कल्पना केल्या जातात, ते तुम्ही असो, आम्ही असो आणि कोणी असो, त्या सर्वांना देहाच्या पालटी मिळणारं त्याला प्रतिदेह म्हणतात. ती प्रतिदेह भोगवल्या जातं, पण प्रतिदेह भोगवण्याच्या आधी जर बारकाईने विचार केला तर जीव जेव्हा आपण म्हणतो गेला, तो जीव 3 तास देहातच असतो. त्या देहामध्ये 3 तास असतो. ज्या देवतेने त्याचा भोग संपादित केलेला आहे, त्या देवतेने त्याला देह दिलेला आहे, त्या देवतेचा शेवटचा हा कर्म माळकेचा भोग आहे. त्याच्यामुळे ती काय करते, 3 तास आपण पायापासून तर डोक्यापर्यंत शरीरात या जीवाचं स्वरूप व्यापक आहे. जीव दिसत नाही, या शरीराच्या सोबत आत्मा आहे, पण हा आत्मा जेव्हा काढायचा तेव्हा त्या देवतेला 3 तास लागतात. त्या 3 तासाच्या माध्यमातून ती देवता हळूहळू त्या जीवाला प्रत्येक अवयवामधून काढून एका परमाणूमध्ये आणते. याला 3 तास लागतात. आणि या 3 तासामध्ये आपण त्या प्रेताला, आपण काय अन्य राठीत ह्या नियम आहे, ह्या प्रेताला 3 तास हात लावत नाही. का तर ते काढताना त्याला जे दुःख होतं, संचारी अंतिक म्हणतात याला. संचारी अंतिक म्हणजे कसं आहे, आपण मनुष्य जन्म जोडला, कर्मराटीचा नियम आहे. कर्मराटीमध्ये प्रत्येक क्रिया करत असताना क्रिया ह्या 2 प्रकारच्या उपस्थित होतात. देवानी सांगितलंय क्रिया उभय रूपा. क्रिया ह्या 2 प्रकारच्या आहेत, एक संत आणि एक असंत.
कर्मराटीमध्ये प्रत्येक क्रिया दैवराटीची सोडून, म्हणजे मानवा पंथाची क्रिया, परमेश्वर मार्गाची क्रिया सोडून आपण कर्मराटीमध्ये ज्या क्रिया करतो, या क्रिया दोन प्रकारच्या असतात, संत आणि असंत. अशा संत आणि असंत क्रियेच्या माध्यमातून आपल्याला मनुष्यलेप मिळालेला आहे. आपण कोणाला तरी एखादं पुण्यरूप भजन घडलेलं आहे आणि पुण्यरूप भजनाच्या माध्यमातून आपल्याला हा मनुष्यलेप मिळाला आहे. परंतु जेव्हा भजन घडलं, पुण्यरूप भजन घडलं, त्याच्यात हिंसाही घडली. कर्मराटीची क्रिया आहे, त्याच्यात हिंसाही घडली. हिंसा काय घडली तर आपण स्वयंपाक करतो. स्वयंपाक करताना जी काही गॅस असेल, चूल असेल, त्याच्यामध्ये जे काही हिंसा होते, तर ती देवतेचं चक्र असं आहे की देवतेचं कर्म हे दोन प्रकारचं अक्षेपल्यात जातं. प्रत्येक जीवाला दोन प्रकारचं कर्म अक्षेपल्या जातं. तसं याने भजन तर घडलं, माणसाच्या ठाई भजन घडले, याला मनुष्याचा लेप मिळाला. परंतु त्यासोबत काय निर्माण झालं, असंत निर्माण झालं. मग आता मनुष्य देहामध्ये असं असंत कसं भोगायचं, म्हणून मेल्यानंतर त्या 3 तासामध्ये ते अंतिकचे दुःख ती देवता भोगून घेते. याला म्हणतात की संत हे मनुष्य देह आहे, असंत म्हणजे त्याच्यात मेल्यानंतर तो 3 तास वेळ काढून जीवाला काढते, ते जे दुःख होतं याला म्हणतात अंतिक. अशा अंतिकच्या माध्यमातून तो जीव नंतर प्रतिदेहाला गेला. प्रतिदेह काय आहे, वितकीच्छा केलेला आहे, आणि वितकीच्छा केल्यामुळं आपण जितकं जगतो त्याच्यापेक्षा 8 वर्ष कमी. कारण 8 वर्षा विकल्प संचार देवानी सांगितला, 8 वर्षाचा झाला की विकल्पाचा संचार होतो. त्याप्रमाणे याला विकल्पाचा संचार 8 वर्ष झाला, म्हणजे 92 वर्ष. 100रातले 8 कमी केले तर 92 वर्ष याला प्रतिदेह भोगवल्या जाते कर्मराटीमध्ये, असं स्वामींनी महादाईसाला सांगितलं. आणि महादाईसाला लीळा चरित्राच्या माध्यमातून सांगत असताना तेव्हा महादाईसाने विचारलं, जिजी हे असं प्रकारचं नरक आम्हाला जायचं नाही, हे नरक चुकायला पाहिजे, या नरकातून आम्हाला दूर व्हायला पाहिजे. म्हणून स्वामी चक्रांनी सांगितलेला उपाय त्यावर की बाई 10 दिवसा भीतरी की जेते, त्या जीवाच्या निमित्ताने आपण ज्या 10 दिवसात त्याच्या निमित्त क्रिया करू. क्रिया ही कोणाच्या निमित्त करावं लागेल, जो वारलेला त्या जीवाच्या निमित्त जर क्रिया केली. एक तत्वज्ञान सांगतात की एक ईश्वर अवतार आहे, ईश्वर अवताराने जर एक घास खाल्ला तर त्या जीवाचं प्रतिदेह काय होतं, नष्ट होऊन जाते. ज्या जीवाचं खाल्लं त्या जीवाला प्रतिदेहाचं जायचं काम नाही. आणि आता तर ईश्वर नाही, ईश्वर निघून गेलेले आहे. मग तर ते म्हणतात की एखाद्या ज्ञानियाच्या ठाई जर एक ज्ञानियाने पोटभर जेवण केलं, पोटभर जेवण केल्यानंतर त्या जीवाचं जो जीवाच्या प्रित्यर्थ दशक्रिया घातली, त्या जीवाचं प्रतिदेह तेव्हाच नसते. ते भांड आहे ना, ते भांडं फुटलं म्हणतात. मानव पंथात काय म्हणतात, ते भांड म्हणजे मोठं पोट राहतं, मोठं तोंड राहतं, हातपाय बारीक राहतात, त्याला खाण्याचा त्रास राहतो, त्याला पाणी पिण्याचा त्रास राहतो, परंतु गळ्यातून काही जात नाही. असं जे दुःख आहे हे तुम्ही दुसऱ्या दिवशीही दशक्रिया घातली तर एका ज्ञानियाच्या ठिकाणी घातली तर ते काय होणार, प्रतिदेह नष्ट होणार. म्हणजे त्या दुःखातून तो जीव मुक्त झाला. आता अनेक ज्ञानियांना आपण पात्र घालतो, एका ज्ञानियांना घालत, अनेक ज्ञानी आता घरीही घालतो, बाहेरही घालतो, फोनही करतो, अनेक ठिकाणी आपण त्याच्या निमित्ताने क्रिया करतो. आपलं ममत्व त्या जीवावर आहे, आणि ममत्व असल्यामुळं आपल्याला त्या जीवाचं जर चांगलं करायचं असतं, त्या जीवाला या दुःखातून मुक्त करायचं असलं, तर हा एकमेव फक्त साधन आहे की बाई 10 दिवसा भीतरी की जे ते पावे. तेही फक्त ज्ञानिया का ईश्वर काही स्वीकारती तर तयाचे गोमटे होई आणि त्या जीवाला फायदा होईल. त्याप्रमाणे ईश्वर किंवा ज्ञानिया
नी जर अशा प्रकारचं खाल्लं तर ते प्रतदेह असतं. आता विचार करा, आपण दैवराटीची क्रिया करतो आहे, आपण नामधारक आहे, आपण या मानवा पंथात आलेलो आहे आणि मानवा पंथाच्या तत्वज्ञानानुसार आपण जेव्हा दशक्रिया घातली म्हणजे त्याचं प्रतदेह काय झालं, नष्ट झालं. तो त्या दुःखातून मुक्त झाला. अनेक साधूंना जीव घातलं, जेणेकरून काय झालं की त्या जीवाला जे दुःखाला जायचं होतं ते सुखरूप फळ मिळायला लागले. म्हणजे त्याला दुःखाला परमेश्वर जाऊ देत नाही, त्याला फळाला जाऊ देता. हा विधी जर आपण केला एक निष्ठतेने तर दुसरा विधी जीवनात करायचं कामच नाही. 1001% सांगतो की हा जर विधी आपण केला तर तो जीव आपल्यातून सुखरूप फळाला गेला. त्याच्यामुळे दुसरा विधी करायचं कामच नाही, कारण तो जीव या दुःखातून मुक्त झाला असं देवानी सांगितलं. आमच्या स्वामींनी सांगितलेल्या लीळा चरित्रामध्ये अनेक प्रमाण आहे. लीळा चरित्रामध्ये स्वामींनी बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे की बाबांनो, अशा प्रकारच्या माध्यमातून जीव असं क्रिया करतो आणि बाई तुम्हाला जर या दुःखातून मुक्त व्हायचं असलं तर बाई 10 दिवसा भीतरी की जेते पा. कदाचित आपण त्या व्यक्तीच्या दुःखामध्ये बुडून जातो. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला त्या दुःखाच्या माध्यमातून काही कळत नाही. दशक्रिया घातली तो प्रेतत्वापासून 1001% मुक्त झाला. 101% मी म्हणणार नाही, 1001% मुक्त झाला. परंतु कदाचित आपण विचार केला, नाही हे तर केलं आपण, याच्यासोबत दुसरंही करू. मग 2 विधी एकत्रित आले, गडबड होऊन जाईल. नेमकं देवतेने काय करावं. एक उदाहरण आहे स्वामी चक्रहंचं. स्वामी चक्रहंचा मुक्काम डोमेग्रामला आहे आणि डोमेग्रामला स्वामी चक्रहंचा मुक्काम असताना काय झालं, अनेक प्रकारचे वर्षातून श्राद्ध येत असतात, पित्र घालत असतात. अशा माध्यमातून त्या गोदावरीच्या काठावर स्वामींचा मुक्काम असताना बरेच लोक नदीवर गेलेले आहे, पिंड पाळतात आहे, श्राद्ध करतात आहे. अशा या परिस्थितीत आमची एक औसा भोळी बाबडी, जिला कोणतंही ज्ञान नाही, श्रद्धा मात्र स्वामींवर, परंतु कशासोबत काय खावं हे कळत नाही, अशी जी असलेली औसा, ही औसा त्या नदीवर गेली. नदीवर गेल्यानंतर लोकांचं तिने प्रकार पाहिला, पाहूनही फरक पडतो. लोकांचा प्रकार पाहिल्यानंतर तिच्या मनामध्ये आलं, अरे मी माझ्या बापाला एकुलती एक मुलगी आहे, माझ्या बापाला मुलगा नाही, दुसरी मुलगीही नाही, आणि लोक तर श्राद्ध करतात, पिंड पाळतात. आता काय करायचं, आपणही करायला पाहिजे. हा विचार त्या औसाने केला. स्वामींचं उपरणं औसाजवळ होतं, त्याला फुटा म्हणतो. तो फुटा काय केला, तिने त्या एका ब्राह्मणाला दिला आणि ब्राह्मणाला दिल्यानंतर त्याच्याकडून ते पिंड पाडून घेतलं. हे नागदेवाचार्यांनी पाहिलं, नागदेवानी पाहिलं आणि नागदेवानी तिला काही बोलला नाही, पण स्वामींजवळ आले आणि स्वामींना म्हणतात, तुमची औसा तुमच्या सन्निधानी राहते, तुमच्या जवळ राहते आणि तुमच्या जवळ राहून तिला तिच्या आई वडिलांना आपोआप गोमत म्हणणार आहे. जेची देवाची या माता पित्रा तेची भक्ताची या. स्वामींनी सूत्रपाठात सर्व सांगितलेलं आहे, फक्त आपल्याला वाचण्याची गरज आहे. जे देवाच्या माता पित्राला, देवाच्या माता पित्राला जे फळ होतं देवतेचं, तेच फळ जे इथेचे भक्त आहेत त्या भक्तांच्या मात्या पित्यालाही होतं, आपोआपच होतं. पण हिला असं वाटलं की ते पिंडा करता लुलात असतील, माझेही वडील अशा प्रकारचे पिंडाची वाट पाहत असतील, म्हणून तिने ते कृत्य केलं. स्वामींजवळ आली. स्वामी म्हणतात, बाई काय केलं तुम्ही, तुम्ही तर नाथ पंथाचे आहे, उपासण्याची सून आहे तुम्ही, ओ वरून येथीचं सन्निधान आहे
आमचं सन्निधान तुम्हाला 24 तास आहे, तरीही तुमच्या वडिलाला मुक्ती झाली नाही असं तुम्ही समजतात. त्याच्यापेक्षा हा विधी श्रेष्ठ आहे. तुम्ही आमच्या जवळ आहेत, आमच्या जवळ असून आमच्या सन्निधानी आहेत, आमच्या संबंधाने तुम्ही पवित्र झालेले आहे आणि तुमच्या संबंधाने तुमचे माता पिता कधीच फळाला निघून गेलेले आहेत आणि आता तुम्ही त्यांच्याबद्दल कसं काय पित्र घातलं, कसं काय पिंड पाडले. जा नागदेवाला सांगितलं ते वापस आणा, तो उपरनं जे वापस आणा, त्याचा पैसा एक पैसा जे असो तो देऊन टाका, वापस आणा. आणि औसाला सांगितलं स्वामींनी, आऊ असं करायचं नाही. आणि स्वामींनी त्या ठिकाणी तो भात आणायला लावला नदीच्या काठावरून पलीकडच्या गावातून आणि तो भात स्वामींनी स्वीकार केला. आणि स्वामी म्हणतात, आऊ तुमचे पिंड चरितार्थ गा. तुमचे पिंड काय झाले? चरितार्थ. म्हणजे जे काही करायचं ते परमेश्वराचं करायचं. या चरित्राच्या माध्यमातून सांगितलं, एक निष्ठतेच्या माध्यमातून सांगितलं. जे करायचं तुम्हाला फक्त परमेश्वराचं करा, परमेश्वराच्या बद्दल जे काही आहे परमेश्वराच्या जवळ करा, म्हणजे आपाप तुम्हाला सर्व दुःख दूर होतील. फक्त परमेश्वराबद्दल प्रेम, परमेश्वराबद्दल एकनिष्ठ भाव जर असला तर निश्चितपणे परमेश्वर आपली क्रिया स्वीकारतील. असं औसाला स्वामींनी या चरित्राच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो प्रयत्न त्या औसाने अज्ञान होती, तिला कळत नव्हतं, स्वामींनी तिला व्यवस्थित उदाहरण देऊन समजून सांगितलं. म्हणून मानवा पंथाचा जो विधी, कदाचित आपण अन्न राटीचा जर विचार केला तर अन्न राटीमध्येही आत्मा जातो, परंतु अन्न राटीत जर विचार केला तर अन्न राटीमध्ये त्यांच्या घरी 10 दिवस कोणतेही महात्मा जेवत नाही. म्हणजे आपलेचा प्रश्नच नाही. पण ज्या संप्रदायाचे असतील, जे हुशार असतील, विद्वान असतील, ते त्यांच्या घरी पाणीही पेत नाही. आता त्या ठिकाणी आपणच जेवतो, आपणच पित्र बसवतो, आपणच पित्र खातो. आपली पात्रता आहे का? कारण ज्ञानाचं फळ आहे. ज्ञानाशिवाय कोणतेही दुःख नासत नाही. ज्ञाने प्रतिदेहेची नरक चुकती. देवानी सांगितलेलं आहे की ज्ञान असलं तर प्रतिदेहाचे नरक चुकणार. पुढच्या ठिकाणी ज्ञान पाहिजे, त्या ज्ञान पात्रतेने नरक चुकतात. कदाचित गरुड पुराण आपण वाचलं असेल. त्या गरुड पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की वेदोक्त ब्राह्मण तयाच्या घरी जेऊ बैसे. त्या गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे की वेदोक्त ब्राह्मण, जे वेदाचे उच्चार करतात, असे ब्राह्मण जर त्या घरी गेले आणि त्यांनी जर काही अन्नप्राशन केलं तर त्या जीवाशी काही दुःख होऊ नये. नासणार नाही, पण दुःख काय होतील? त्या वेदाच्या पात्रतेच्या माध्यमातून दुःख होणं होतं. परंतु इथे ईश्वराचं ज्ञान आहे आणि या ईश्वराच्या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला देवानी सांगितलं की येथीचा ज्ञानिया का ईश्वर काही शिकरती तर त्या प्रेताशी सगुण होय. सगुण होय म्हणजे निश्चितपणे तो त्या देहातून मुक्त होतो आणि देहातून मुक्त होऊन त्याला सुख फळ होता. हा 1001% आमच्या देवानी नियम सांगितलेला. उदाहरण द्यायचं असलं तर गोविंद प्रभू बाबाचं देत आहे. रुद्रपूरला गोविंद प्रभू बाबाचा माहित आहे तुम्हाला की 125 वर्ष राज्य गोविंद प्रभू बाबांनी गेले. राजमठाच्या समोर तिकोपाध्यायाचं आवार आहे आणि त्या तिकोपाध्यायाच्या आवारात एकदा काय झालं, श्री प्रभू बाबांनी बाहेर कांबळ्या आणल्या, तिरडी तयार केली. कोणीही समजून जायचं की श्री प्रभू बाबांनी काही कृती केली की विघ्न येणार. आणि नेमकं त्या ठिकाणी तसं केलं आणि तिकोपाध्याय बाबा वारले. तिकोपाध्याय हे गोविंद प्रभू बाबावर एकनिष्ठ प्रेम करणारे. इतकी श्रद्धा तिकोपाध्यायांची गोविंद प्रभू बाबावर. काय झालं, तिकोपाध्याय वारले गेले. आता घरामध्ये प्रेत आहे. सर्व लोक प्रेताजवळ बसलेले आहेत. सर्व त्या प्रेताच्या दुःखामध्ये बुडून गेलेले आहेत. आणि अशा वेळेस श्री प्रभू बाबा त्या ठिकाणी आले. चरित्र आहे गोविंद प्रभू बाबा.
आले आणि मला भूक लागली म्हणजे मला खायला द्या. विचार करताय लोक, सर्व दुनिया विचार करते आहे. जगाची उलटी पद्धत झाली, जगाच्या विचित्र काम झालंय. अरे हे वारलेले आहेत, सर्व लोक दुःखामध्ये बुडून गेलेले आहेत आणि श्री प्रभू बाबा खायला मागताय. कोणाला काही कळना. नाही नाही, मला भूक लागली, मला जेवायलाच पाहिजे. पण श्री प्रभू बाबाचा हट्ट असा होता की ज्या हट्टाच्या माध्यमातून गावातले लोक त्यांच्यावर अनुकूलच होते. तो हट्ट पुरा झाल्याशिवाय श्री प्रभू बाबा काही करतच नव्हते. मग काय झालं, त्या ठिकाणी दही भात आणून दिला. प्रेत तिथं जागेवरच आहे आणि श्री प्रभू बाबा तिथं बसले आणि दही भाताची आरोगणा केली. माळवा पंथामध्ये एक असं एकमेव प्रमाण आहे की मेल्यानंतर दशक्रिया घेतात. ते प्रत्यक्ष ईश्वर अवताराने. काही त्यांना भूक लागली नव्हती. ईश्वर तृप्त काम आहे. ईश्वराला कधी भूक लागत नाही, ईश्वराला कधी खायला लागत नाही, ईश्वराला कधी प्यायला लागत नाही. ईश्वर हा असा अतृप्त नाही, तृप्त काम असलेला ईश्वर. आणि त्याला त्या ठिकाणी भूक लागली आहे म्हणजे त्याच्यासाठी नाही भूक लागली, तर तो जीव प्रतिदेहाला जाणार होता. त्या जीवाला दुःखामध्ये देवता टाकणार होत्या. गोविंद प्रभू बाबांनी त्या ठिकाणी बसून दही आणि भात खाल्ला हो. तृप्तेपर्यंत खाल्ला न सुद्धा एक घास खाल्ला नाही. ईश्वर अवतार एक ग्रास स्वीकारती तर दुःखाचं प्रतिदेय नष्ट होतं. पण या ठिकाणी प्रत्यक्ष श्री प्रभू बाबा अवतारांनी प्रत्यक्ष पोट भरून जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर काय झालं की तृप्त झाले आणि तो जीव त्या ठिकाणूनच फळाला गेला. त्याला दुःखाचा अंशच नाही. त्याला कोणत्याच देवतेची ताकद झाली नाही की याला प्रतिदेहाच्या दुःखामध्ये टाकावं. अशी देवता ह्या परमेश्वराच्या आज्ञेत असणाऱ्या, परमेश्वराच्या आज्ञेच्या बाहेर जातच नाही. म्हणून श्री प्रभू बाबांनी त्या ठिकाणी प्रथमतः मानव पंथात दशक्रिया नावाची जी गोष्ट आहे त्या ठिकाणी घेतलेली आहे. तेव्हापासून ही परंपरा चालत आलेली. आणि ही परंपरा चालत आल्यानंतर आपण जेव्हा उच्च क्रिया करतो, उच्च क्रिया केल्यानंतर तो जीव जर फळाला गेला तर त्याच्याबद्दल आपण दुसरी खालची कनिष्ठ क्रिया जर केली तर त्याचं अनिष्ट आपल्याला लागणार. तो जीव तर निघून गेला, त्या जीवाला जे मिळायचं ते मिळून गेलं. परंतु आपण त्याच्या प्रित्यर्थ जर दुसरं केलं तर ते दोष जे आहेत ते दोष आपल्याला लागणार. म्हणून आपण कोणतीही एकच क्रिया करा. कारण ईश्वराने सांगितलेलं आहे नागदेव आचार्याला, विचार करा, इथं यायचं असलं तर इथं बसा, इथून जायचं असलं तर सांगा ती चाललेली आहे. दोन पैकी एक मार्ग पत्करा, इथं राहा नाही तर त्यांच्यासोबत जा. म्हणजे कोणता तरी एक मार्ग आपल्याला पत्करावं लागेल असं स्वामी चक्ररांनी एकनिष्ठतेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि नागदेव आचार्यांनी मनामध्ये विचार केला, मी इथंच राहीन. त्याप्रमाणे दैवराटीची प्रत्येक क्रिया एकनिष्ठतेने केली तर निश्चितपणे त्या जीवाला फळदायक होईल. आमच्या ताईंना निश्चितपणे या प्रतिदेहातून मुक्ती मिळालेली आहे 1001%. त्या आता कोणत्या तरी सुख फळाला गेलेल्या आहे. कितीतरी पात्र घातले मग कितीतरी पात्र घातले. आता याच्या पलीकडे काय विधी आहे? हा विधी मानव पंथाचा सर्वात श्रेष्ठ विधी आहे. हा जीवाच्या माध्यमातून ते सुख फळाला नक्कीच गेलेले आहे. कदाचित आपल्याला लोकांना दाखवायसाठी करावं लागतं, काय हरकत नाही. परंतु देवाने सांगितलं की जर ते क्रिया केली द भूतानी यांती भूते जे यांती मध्याची पितृ यांती पितृ होता. जे पितृची भक्ती करतात त्यांना पितृचे फळ होते, जे भूताची भक्ती करतात त्यांना भूताचं फळ होते. परंतु आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त प्रवृत्त अस्नामी प्रयतास्मने यत करोशी यद अस्नाशी यज्जोशी दळाशी यत तपस्यस्य कोणतेय तत्कृष्व मदर्पण. अरे हे अर्जुना 9व्या अध्यायामध्ये सांगितलंय,
पत्रम पुष्पम फलम तोयम. अरे पत्र कर, पुष्प कर, फल कर, तोय म्हणजे पाणी कर. तुझ्याकडे जे असेल ते फक्त मला अर्पण कर. तदाम भक्त प्रभूत, त्याचं मी त्या भक्ताचा स्वीकार करतो. यत करोशी यदस्नाशी, जे जे करशील तू, जे जे खाशील तू, ते ते सर्व मला मदर्पणम, मला अर्पण कर. मला जर अर्पण केलं तर मी तुला नक्कीचपणे अशा प्रकारचं चांगलं सुख फळ, जे फळ यत गत्वान निवर्तनते तद्धाम परमम मम. परमेश्वराचं फळ कसं आहे, ज्या ठिकाणी गेल्यानंतर परत खाली यावं लागत नाही, परत त्याला कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी हे नाही, अशा प्रकारचं फळ त्याला भेटतं. पण मामू पेत्ते तू कोणतेही पुनर्जन्म न विद्यते. काय करावं लागल, माम उपत्य, माझी उपासना, एकट्याची उपासना, माझी एकट्याची उपासना कर. म्हणजे कोणताही स्वामी चक्रधर असो, का श्रीकृष्ण महाराज असो, का दत्तात्रेय महाराज असो. दत्तात्रेय महाराजांनी सहस्र अर्जुनाला हेच सांगितलं, यदू राजाला ज्ञान देऊन हेच सांगितलं की बाबा रे, या प्रपंचामध्ये जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर चार पदार्थ आहे. याच्यामध्ये हा प्रपंच आपण ज्याच्यामध्ये आहे अनित्य आहे. बाबांनी सांगितलं की प्रपंच हा कसा आहे, नाशिवंत आहे. आज असा दिसेल, उद्या कसा दिसेल हे सांगता येत नाही. याला म्हणतात स्थित्यांतर होणार. जसा आहे तसाचा तसा शेवटपर्यंत राहतो. हा असलेला प्रपंच, या प्रपंचामध्ये आपण वावरतो आहे. आपण बालक हो, बालकानंतर तरुण हो, तरुण नंतर नवयुवक हो, नवयुवकांचा म्हातारे हो. म्हणजे एकाच या शरीराची दशा दिवसेंदिवस बदलून जाते, स्थित्यांतर होते. असा असलेला प्रपंच, आणि या प्रपंचामध्ये आपण आलेलो आहे. आणि या प्रपंचाच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वराची भक्ती करायची आहे. नाशिवंत शरीरातून आपल्याला नित्य मार्गाकडे जायचं आहे. आणि नित्य मार्गाकडे जेव्हा जातो तेव्हा आपल्याला अशा माध्यमातून, अशा एकनिष्ठतेतून आपल्याला काय करावं लागेल, ते वावरावं लागेल. अनेक प्रकारचे चरित्र स्वामींनी सांगितले. लीळा चरित्रात खूप खूप चरित्राचे उदाहरणं दिलेले आहे. ज्या चरित्राच्या माध्यमातून अनेक प्रकारचं ज्ञान आपल्याला पाहायला मिळतं की अशा चरित्राच्या माध्यमातून आपण कसं वागावं, कसं जगावं. एकदा महादायसानी पुराण ऐकायला गेली. पुराणामध्ये सुद्धा नरकाचं वर्णन केलेलं आहे. आणि नरकाचं वर्णन केलेलं आहे. 84 लक्ष नरक आपल्याला सर्वाला माहीत आहे, पुराणातही आहे. हे महादायसाने ऐकलं. त्याच्यात कुंभीपाक आहे, त्याच्यात तैल्यपाक आहे, अनेक प्रकारचे नरक आहेत. अशा नरकाच्या माध्यमातून त्या नरकाचं वर्णन महादायसाने ऐकलं आणि तिचा आत्मा एकदम कसा तरी व्हायला लागला. स्वामींजवळ आली आणि स्वामींना म्हणते, जीजी मी पुराण ऐकून आली, पुराणामध्ये 84 लक्ष नरक आहेत. सच आहे, खरे काय? ती प्रत्येक गोष्ट महादायसा सारखी बाई आपल्याला मिळणं अत्यंत दुर्भाग्याचं आहे की जी महादायसा पुराणामध्ये जायची, ती पुराण ऐकून यायची आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं हे आमच्या स्वामींना विचारायची. आणि स्वामींना म्हणायची, जीजी खरं आहे का? तिचा विश्वास त्याच्यावर नव्हता. जेव्हा स्वामी सांगतील की हे खरं आहे तर खरं आहे, खोटं आहे तर खोटं आहे. म्हणून महादायसा स्वामींना विचारायला आली. जीजी पुराणामध्ये गेली, पुराण ऐकलं, 84 लक्ष नरक ऐकले. त्याच्यामध्ये कुंभीपाक आहे, तैल्यपाक आहे, आशीपत्र आहे. अशा प्रकारचे बरेच नरक आहेत ज्या नरकामध्ये टाकतात, तेलामध्ये टाकतात, उकळवतात किंवा एखाद्या घड्यामध्ये टाकतात, वरून झाकण लावतात, खालून जाळ लावतात. असे जे नरक आहेत, हे नरक प्रत्येकाला जे अनितीने भोगतात हे त्यांना होणारच आहे. आणि तेव्हा महादायचा म्हणे, जीजी आम्हाला असे नरक नाही पाहिजे, आम्ही असे नरकाला जाऊ शकत नाही, आम्ही ऐकूनच कंटाळलो, तर आम्हाला याच्यापासून सुट्टी होण्यासाठी, चुकण्यासाठी काही उपाय आहे का? तेव्हा स्वामी चक्रांनी सांगितलं, बाई येथीच्या होई जेत. प्रत्येकाने आपण मानवा पंथाचे झालो म्हणजे देवाचे झालो. आपण उपदेश घेतला, परमेश्वराची भक्ती आपण करायला लागलो म्हणजे आपण देवाचे झालो. आणि देवाचे झालो तर देव आपल्याला
नक्कीच रक्षण करणार. म्हणून देवाने सांगितले इथीच्या वैजे, म्हणजे आमच्या जवळ राहा, आमचे व्हा, आम्हाला सर्वस्व अर्पण करा, आमची एक निष्ठतेने भक्ती करा, तुम्हाला कोणतंही नरक होणार नाही. एवढी मोठी अशा प्रकारची सूट परमेश्वराने या परमेश्वर भक्तीत दिलेली आहे, या परमेश्वर ज्ञानात दिलेली आहे. आणि आपण याचा जर वापर पुरेपूर केला तर आपल्याला जीवनामध्ये खरोखर कोणत्याही नरकाला जायचं काम पडणार नाही. कसं आहे, मी तर बोलत राहीन नको. असा हा प्रवास आपण संसाराचा ऐकतो आहे. आमच्या सविताताईचं आमचा योग बाळूभाऊमुळे बऱ्याच वेळा आला. परंतु कसं आहे, कोणतंही निमित्त शरीराला लागतं आणि शरीराला लागलं की ते सोडायला निमित्त करतं. काही असो, प्रत्येकाच्या जीवनात शरीर सोडण्यासाठी एक निमित्त लागतं. कोणीही असो, तो लहान असो मोठा असो, त्याचं जे कर्म आहे, त्याचं जे कर्म ज्या ठिकाणी संपतं त्या ठिकाणी कोणीच काही करू शकत नाही. कारण कर्म करणं जीवाचं काम आहे. असं लोक समजतात की आपल्यावर दुःख आलं म्हणजे देवाने दिलं, आपल्यावर सुख आलं की आम्ही आमच्या कर्तृत्वाने केलं. हे दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. सुख आणि दुःख हे दोन असे आहे, फक्त आपणच जोडू शकतो, तिसरा कोणी. आपण या कर्मराटीच्या चक्रामध्ये मनुष्य देहामध्ये आलेलो आहे. आपल्याला 8 वर्षाचं झाल्यानंतर कर्म करण्याचा अधिकार आपल्याला देवाने बांधून दिलेला आहे, देवतेने बांधून दिलेला आहे. हा कर्म करत असताना चांगलं करायचं का वाईट करायचं, हा आपलं काम. स्टेरिंग तुमच्या हातात दिलेली आहे, गाडी तुम्हाला शिकून दिली, स्टेरिंग तुमच्या हातात दिली, तुम्ही रोडने चालताय. आता रोडवर चालायचं का खाली उतरायचं, हे स्टेरिंग वाल्याच्या हातात आहे. तशा प्रकारचं हे कर्म आहे. आणि कर्म आपण जीवनामध्ये करत राहतो. कळत करतो, न कळत करतो, दुःखरूप करतो, सुखरूप करतो, काही वाईट कर्म करतो. अशा प्रकारचं देवाने सांगितलं, जीव क्षणा एका माझी एका आपदवी, आपण अशी जे जन्माच्या सहस्रे निस्तरू नसरे. असेही काही कर्म करतो की एका क्षणामध्ये इतकं पापरूप कर्म करतो की 1000 जन्म जरी गेले तरी त्या दुःखापासून आपल्याला मुक्ती होत नाही. असे कर्म करणारे जीव सुद्धा या जगात आहे. म्हणून हा कर्म करायचं का अकर्म करायचं, संस्कृत आपल्या भगवद्गीतेमध्ये कर्म, अकर्म आणि विकर्म असे 3 प्रकार सांगितलेले आहे. कर्म म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून पोटासाठी करतो, याला कर्म म्हणतात. अकर्म म्हणजे जे करायचं नाही, जे आपल्याला माणसामध्ये असून नाही करायला सांगितलेलं आहे ते करणं, त्याला अकर्म म्हणतात. तो हिंसाचार असन, तो सप्तव्यसन असन, कोणतंही असो, हे अकर्म आहे. आणि विकर्म म्हणजे विशेषाने देवासाठी केल्या जातं, जे परमेश्वरासाठी केलं जातं, याला विकर्म म्हणतात. असे 3 कर्म भगवद्गीतेमध्ये स्वामी चक्रांनी सांगितलेले आहे. तसंच आपल्या स्वामी श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले आहे. तशाच प्रकारचे आमच्या स्वामी चक्रांनी तेच तत्वज्ञान, असं वाटत असेल की द्वापार युगात श्रीकृष्ण चक्रवर्ती गेले, त्यांनी अलग सांगितलं. आमच्या चक्रधर स्वामींनी अलग सांगितलं, दत्तात्रेय महाराजांनी अलग सांगितलं. हा कोणताही प्रकार नाही. परमेश्वर अवताराची तत्वज्ञान प्रणाली एकच आहे. ज्या तत्वज्ञान प्रणालीमध्ये दत्तात्रेय प्रभूचा काही फरक नव्हता, श्रीकृष्ण महाराजाचा काही फरक नव्हता, आणि आमच्या स्वामींच्या तत्वज्ञानात काहीच फरक नाही. स्वामींनी अशा प्रकारचे कर्म सांगितले, कर्म, अकर्म, विकर्म. माईम भट्टाला निमित्त करून सांगितलं की कर्म 2 प्रकारचे आहे. एक आपण सकाळी उठल्यापासून दररोज संध्याकाळी पोट पूजेसाठी करतो, व्यापारासाठी करतो, पोटासाठी करतो, हे कर्म आहे. दुसरं कर्म काही काळाने देवतेच्या निमित्ताने करतो, त्याला दुसरं कर्म म्हणतात. आता या 2 कर्माच्या व्यतिरिक्त कर्मराटीमध्ये कोणतं कर्म आहे की तुम्हाला या संस्कृतीपासून मुंचन होईल, असा प्रश्न स्वामी चक्रांनी विचारल्यानंतर त्याला उत्तर देता आलं नाही. तेव्हा तो म्हणे, कर्म कीजे कर्मात शुद्ध अंतकरण होय, शुद्ध अंतकरणे ज्ञान होय, ज्ञानात मोक्ष होय, असं आहे. तेव्हा देवानी त्याला समजून सांगितलं, अरे बाबा तू चुकतोय, कर्म आहेत, कर्माचं
माहिती करून घे. कर्म दोन प्रकारचे आहे, एक चांगलं कर्म आहे, एक पोटासाठी कर्म आहे, एक देवतेसाठी कर्म आहे. कोणत्या कर्माने हे करणार? जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर कर्म करत असला तर आपली पोटाची खडगी बाळगण, बाकी काहीच होणार नाही. अनेक प्रकारचा पैसा जमा होईल, हे होईल, सुख होईल, बाकी याच्या पलीकडं जीव स्वरूपावर काही लागणार. देवतेनिमित्त जर कर्म केलं तर ते कर्म फळाला कामुक होईल, फळ होईल. मग राहिलं कुठं तिसरं कर्म, की ज्याच्यापासून यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम. अशा प्रकारचं फळ देणारं, अशा प्रकारचं मोक्ष देणारं, सर्व धर्मांपरित्याज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा स्वरूपापेभ्य मोक्षामि मा शुचः. असं कोणतं कर्म आहे की जे परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतं? असा असलेला माईमभट्ट, विद्वान असलेला माईमभट्ट, त्या ठिकाणी काही उत्तर देता आलं नाही. तेव्हा देवाने विचार सांगितलं, देवाने त्याला सांगितलं, अरे कर्मनी काही हे होत नाही, कर्म दोन प्रकारचे आहे. एक दररोजच्या साठेवाटीचं, देवतानिमित्त देवतेच्या फळाला आलं, उरलं काय म्हणून स्वामींनी पूर्वी प्रकरण सांगितलं. आणि पूर्व प्रकरण सांगितल्यानंतर स्वामींनी सांगितलं की या जगामध्ये त्या चक्रधर स्वामी अवतार धारण करतात आणि अवतार धारण करून परमेश्वराची सेवा दास्य जर केले तर तेच कर्म आपल्याला या संसार चक्रातून वर पोहोचू शकतं. अशा सविताताईंनी खरोखर या घरी राहून, आपल्या मंदिरात जाऊन, मार्गामध्ये जाऊन अनेक साधूंचं सेवादास्य केलं, भजन पूजन केलेलं आहे. काय पाहिजे आणि त्यांनी खूप हे एक चांगली गोष्ट त्यांच्या लाभार्थी आहे. आणि हे गोष्ट नक्कीच त्यांना या दुःखातून तारून नेल्याशिवाय राहणार नाही. आपण किती दुःख केलं, तसं एक नियम आहे चरित्रामध्ये की कोणी वारलं तर रुळून होईल, रळत्या ते देखे तोही रळी. पण कसं आहे, आपलं आत्मत्व त्याच्यात राहतं, आपली सावली निघून जाते, आपल्याला त्या गोष्टीची कमतरता येते, म्हणून आपल्याला दुःख वाटतं. परंतु त्या जीवानी केलेला आदर्श, त्या जीवानी केलेले संस्कार हे जर आपण आपल्या अंतःकरणात उतरवले, त्या ताईसारखं आपण जर जीवनामध्ये केलं तर नक्कीचपणे त्यांनी आपल्या 2 मुलावर खूप सुंदर संस्कार टाकलेले आहे. एकाचं प्रशांत आहे, एकाचं नाव श्रीकांत आहे. दोन्ही या जग वैभवात तर प्रसिद्ध आहे, पण महानुभाव पंथात सुद्धा त्या पोथीमध्ये खूप अशी सेवा केली. आमचे बाळूभाऊ तर हमेश टीका करतच असतात, त्यांचा परिवारही करतो. आणि अशीच सेवा करून त्या सविताताईच्या आपण जवळ भावपूर्ण आदरांजली वाहू अशी आशा व्यक्त करतो. ताई नक्की ज्या दुःखातून मुक्त होतील आणि त्यांना परमेश्वर सद्गती देईलच, एवढी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. दंड.